सचिन आणि साक्षी शिखरे. ऐक स्मिता, स्मिता ताई, स्मिता ताई झाली स्मिता. सचिनला नमस्कार प्रेक्षकांनो, तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. सायली लवकर बाहेरून आलेली असते म्हणून आता तिकडून प्रताप येतो. तर तो म्हणत असतो की अरे सायली, तू एवढ्या लवकर आली. तर कल्पना म्हणत असते की हो, सायलीला ना आपल्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे, त्यामुळे ती लवकर आलेली आहे. हो ना सायली. तर सायली मात्र शांतच बसलेली असते. तर तिला पाहून कल्पना म्हणत असते की सायली, अगं काय झालंय बाळा, अशी काय एवढी शांत बसलेली आहे, सांग ना मला काय झालेलं आहे. तर सायली आता तिच्या जवळ जाते आणि म्हणत असते की आई बाबा, मला आज जी गोष्ट कळली आहे ना ती खूप भयंकर आहे आणि ती अस्मिता ताई समोर सांगणं शक्य नव्हतं, म्हणून मी काही बोलले नाही. आता असं म्हटल्याबरोबर कल्पना आणि प्रताप थोडेसे टेन्शनमध्येच येतात. तर प्रताप म्हणत असतो की सायली, अगं काय झालं, असलं काय आहे जी तू बोलल्यामुळे अस्मिताला त्रास होईल, असं काय आहे सांग ना तू. तर आता सायली सांगू लागते की मी आज कॅफेमध्ये गेले होते, तिथे ना मी सचिन भाऊजींना बघितलं आणि त्यांच्याबरोबर ती मुलगी पण होती. आता असं म्हटल्याबरोबर इकडे प्रताप आणि कल्पनाला खूप मोठा धक्का येते बसतो. तर प्रताप उठूनच उभा राहतो. तर सायली म्हणत असते की आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षी शिकरे होती. आता असं म्हटल्याबरोबर इकडे कल्पना आणि प्रतापला काय करावं ते सुचत नाही. तर कल्पना म्हणत असते की साक्षी शिकरे, पण तिचा तर खून झाला होता ना. तर लगेच प्रताप म्हणत असतो की आणि हा सचिन आपल्याला सांगत होता की तो त्या मुलीला भेटतही नाही, म्हणजे तो आणखीन खोटं बोलत आहे आपल्याबरोबर. तो पुन्हा आता तो म्हणत असतो की ती मुलगी साक्षी आहे, म्हणजे हा केवढा मोठा विश्वासघात आहे. आता असं म्हटल्याबरोबर तिकडून अर्जुन आणि चैतन्य बाहेरून येत असतात. तर आता सायली म्हणत असते की बाबा, मी जेव्हा त्या दोघांना एकत्र बघितलं ना तेव्हापासून माझं डोकंच गरगरायला लागलेलं आहे आणि मला तर काहीच सुचत नाहीये. पण हे खरं आहे की साक्षी जिवंत आहे आणि ती सचिन भाऊजींच्या आयुष्यामध्ये आहे. आता हे सगळं ऐकून अर्जुनला तर खूप मोठा धक्का येते बसलेला आहे. तर कल्पना अर्जुन आणि चैतन्याला पाहते. तर ती म्हणत असते की अर्जुन, अरे बरं झालंस तू आला. अरे सायली बघ ना काय सांगतीये, साक्षी शिकरे जिवंत आहे आणि ती सचिनची गर्लफ्रेंड आहे. तर इकडे सायली म्हणत असते की मी तुमचे फोन घेतले नाहीत, कारण मी जे बघितलं ना त्यावरती माझा विश्वासच बसत नव्हता, मला विचार करायला थोडा वेळ हवा होता. तर अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की थँक गॉड तिला हे कळलं नाही की मला साक्षीबद्दल आधीच माहिती होतं आणि मी ते तिच्यापासून लपवून ठेवलेलं आहे. तर इकडे प्रताप म्हणत असतो की अर्जुन, अरे तू गप्प का आहेस, बोल ना काहीतरी, काय करायचं आहे आपण. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुला खात्री आहे ना की तू सचिन सोबत साक्षी शिकरेलाच बघितलं. तर अर्जुन असं म्हणत असतो. तेवढ्यात तिकडून आता अश्विन येतो आणि त्याला सुद्धा हे सगळं ऐकून धक्काच बसतो. तर आता अश्विन म्हणत असतो की काय, सचिन आणि साक्षी शिकरे, मी काही चुकीचं ऐकलंय का. तर सायली म्हणत असते की नाही अश्विन भाऊजी, 1000% खात्री आहे माझी, ती साक्षी शिकरेच होती आणि ती जिवंत आहे. सचिन भाऊजींसोबत मी साक्षी शिकरेलाच बघितलेलं आहे. मी तुमची वाट बघून ना कॅफेमधून निघणार होते, तितक्यात सायली सांगू लागते की तिकडे जे काही झालं ते आता ती सगळ्यांना सांगत असते की कसं आता तिने सचिन आणि साक्षीला बघितलेला आहे एकमेकांसोबत आणि तो साक्षीला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होता. आता त्या दोघांनी सुद्धा हिला सायलीला पाहिलेलं आहे ते सगळे ते सायली सगळ्यांना सांगत असते आणि मग ते दोघे तिथून तिला बघून पळून गेले हे सगळं काही सगळ्यांना सांगते आणि पुन्हा म्हणत असते की तुम्हाला आठवतंय का की मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी साक्षीला बघितलेलं आहे, तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि नंतर मलाही असं वाटलं की कदाचित माझी चूक झाली असेल, पण यावेळेस माझी खात्री आहे ते दोघे होते तिथं आणि मी त्यांना बघितलेलं आहे आणि त्यांनी पण मला बघितलेलं आहे आणि म्हणूनच तर ते मला बघून आता तिथून पळून गेलेले आहेत. आता हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर आता पुढे काय झालेलं आहे, पुढील भागामध्ये जे झालेलं आहे ते आपण पुढे पाहिलेलंच आहे. आजचा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण आता पूर्ण एपिसोड तुम्हाला या चॅनलवरती पाहायला लवकरच मिळणार आहे. धन्यवाद.